बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंना विधानसभा निवडणुकीपर्यंत गप्प केलंय। सरकार त्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी केला। मला वाटतं 9 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, म्हणजे पुढच्या विधानसभा होईपर्यंत अण्णा हजारेंनी याच्यावर काही बोलू नये म्हणून त्यांच्याकडून 9 महिन्याची मुदत घेतलेली आहे। जर अण्णा हजारेंच्या मागण्या त्यांना मान्यच करायच्या असत्या तर उद्या 25 ते 30 तारखेला विधानसभेचं अधिवेशन आहे, केंद्र सरकारचं अधिवेशन संसद चालू आहे, त्यात अण्णा हजारेंच्या मागण्या त्यांनी तात्काळ मान्य केल्या असत्या। आणि आता बातमी आहे प्रत्येकाच्या आवडत्या वडापावची। गरमागरम वडापाव, लाल तिखट चटणी आणि सोबत एखादी तळलेली मिरची। लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा विषय म्हणजे वडापाव। मात्र पुणेकरांना पुढचे काही दिवस त्यांच्या आवडीच्या गार्डन वडापावला मुकावं लागणार आहे आणि याचं कारण म्हणजे किडके बटाटे आणि अस्वच्छता। पुणेकर जो वडापाव अत्यंत चवीने खातात त्याच गार्डन वडापावमध्ये किडक्या बटाट्यांचा वापर होत होता। सोबतच ज्या ठिकाणी हे बटाटे वडे तयार केले जात होते ते ठिकाणही अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरडं होतं। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकून गार्डन वडापाववर ही कारवाई केली आहे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुकानदारांना तातडीनं वडापावची विक्री बंद करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। पुण्यातला प्रसिद्ध गार्डन वडापाव हा अन्न औषध प्रशासनानं धाड टाकल्यानंतर आता बंद करण्यात आलेला आहे। मुख्य कारखान्याला जे लायसन्स हवं ते लायसन्स नसल्यामुळं आणि स्वच्छतेच्या अभावामुळं पुण्यात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेला वडापाव म्हणून जिची ओळख आहे त्या गार्डन वडापाववरती अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली आहे आणि हे दुकान जे ते पुढचं लायसन्स मिळेपर्यंत, स्वच्छता पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। साधारणपणे 3री पिढी या गार्डन वडापावची इथं काम करते आणि 1971ला सुरू झालेलं पुण्यातलं सगळ्यात जुनं वडापावचं जॉईंट अशी त्याची ओळख आहे। अरोरा टॉवरच्या मागे असलेल्या गार्डनच्या बाजूला हा वडापाव सुरू करण्यात आलेला होता। सुरुवातीला एक छोटी टपरी असलेल्या या गार्डन वडापावच्या पुण्यात आज मितीला साधारणपणे 5 शाखा आहेत। एक मोठा कारखाना आहे जिथे हा कच्चा माल तयार केला जातो आणि तिथून या वेगवेगळ्या फ्रँचायझीजला दिला जातो। मात्र जिथे हा माल तयार होतो त्या ठिकाणी योग्य ती स्वच्छता नसल्यामुळं त्या ठिकाणी या अशा पद्धतीनं कारखाना चालवण्याची, नानापेठेमध्ये हा कारखाना आहे, तो कारखाना चालवण्याची परवानगी जी आहे, परवाना जो आहे ती नसल्यामुळं अन्न औषध प्रशासनानं तातडीनं गार्डन वडापावची सगळी केंद्र जी आहेत ती बंद करायचे आदेश दिलेले आहेत। एकूण काय, पुणेकरांचा आवडता गार्डन वडापाव आता काही दिवस तरी त्यांना चाखता येणार नाही आहे जोपर्यंत इथली स्वच्छता आणि परवान्यांचं काम पूर्ण होत नाही आणि अन्न औषध प्रशासन त्याला परवानगी देत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। खरं तर अन्नपदार्थ ज्या ज्या ठिकाणी बनतील त्या त्या ठिकाणी स्वच्छता असायला हवी, पण या महत्त्वाच्या नियमाची सुद्धा पायमल्ली होताना आपल्याला बघायला मिळते। एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। भारतीय महिला T20 मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसलेला आहे। 2 सामन्यांच्या मालिकेमध्ये न्यूझीलंडने आघाडी घेतली आहे। 160 धावांचा पाठलाग करताना भारतीय टीम अवघ्या 136 धावांमध्ये स्तंभूत परतली। स्मृती मंधनानं केलेलं धडाकेबाज अर्धशतक व्यर्थ ठरलं। तिने 34 बॉल्समध्ये 58 रन्स केले। या खेळीत तिने 3 षटकार आणि 7 चौकार ठोकले, तर तिला जेमायमा रॉड्रिग्सनं चांगली साथ दिली। तिनं 39 रन्स केले। बाकी एकही खेळाडू चमकदार कामगिरी करू शकली नाही। या बातमीसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।